श्री स्वामी समर्थ. कधीतरी असं वाटतं ना की ज्या देवाला आपण रात्रंदिवस पूजतोय त्यानेच आपल्याकडे पाठ फिरवली आहे का? 11 फेब्रुवारीच्या नित्यदर्शनाच्या भागात स्वामींनी त्यांच्या सर्वात जवळच्या भक्ताला म्हणजेच रावजींना निरोप दिलाय. पण हा निरोप नसून एक मोठी परीक्षा होती. ती परीक्षा काय होती ते जाणून घेऊया आजच्या भागात. कल्पना करा, स्वामींनी तुमच्याकडे पाहिलं आणि म्हटलं, अरे आता तुझा आणि माझा या जन्माचा प्रवास संपला, आता निघ. रावजींच्या काळजात त्यावेळी काय झालं असेल? पण इथेच स्वामींनी एक गुपित सांगितलं, तू जरी माझ्यापासून लांब गेलास ना तरी मी तुझ्या पावला पावलावर उभा असेल. रावजींना बडोद्याला धाडण्यामागे स्वामींचा एकच उद्देश होता, त्यांना स्वबळावर उभं करणं. कारण जेव्हा आपण एकटं चालतो तेव्हाच आपल्याला कळतं की स्वामींचा हात आपल्या खांद्यावर आहे. तुमच्याही आयुष्यातून एखादी व्यक्ती दूर गेली असेल किंवा तुम्ही एकटे पडला असाल तर समजा स्वामी तुमची परीक्षा घेत आहे. त्यासाठी रडत बसू नका, कारण स्वामींचा आशीर्वाद फक्त जवळ असल्यावरच नाही तर दूर गेल्यावरही तुमच्या नशिबाचं रक्षण करतो. आज स्वतःला एक वचन द्या, काहीही परिस्थिती असो स्वामींची साथ सोडणार नाही, स्वामींचे नामस्मरण सोडणार नाही. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि भिवू नका, स्वामी तुमच्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ.